नमस्कार, स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में और मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। प्याज और मक्के की गिरती कीमतों के विरोध में चांदवड कृषि उपज मंडी समिति परिसर में किसानों का आमरण अनशन शुरू हो गया है। किसान और सर्वदलीय नेताओं का मनोबल बढ़ाने तथा समर्थन व्यक्त करने के लिए भास्कर राव भगरे ने आज आंदोलन स्थल का दौरा किया। उनकी उपस्थिति से आंदोलन को नई ऊर्जा मिली है और अब इस मुद्दे की गूंज दिल्ली और मुंबई तक पहुंचने के संकेत मिल रहे हैं। प्याज के दाम 700 रुपए से 900 रुपए तक गिर जाने और मक्के का बकाया भुगतान न मिलने से किसान आक्रोशित हैं। इस आंदोलन में डॉक्टर आत्माराम कुंभाडे, डॉक्टर सयाजीराव गायकवाड़, संजय जाधव, विलासराव भंवर और संपतराव वक्ते सहित कई प्रमुख किसान नेता आमरण अनशन पर बैठे हैं। सांसद भास्कर राव भगरे ने अनशनकारियों से मुलाकात कर उनके स्वास्थ्य की जानकारी ली और उनकी मांगों को विस्तार से सुना। उन्होंने किसानों को आश्वस्त करते हुए कहा कि किसानों की ये लड़ाई जायज है और हम इस अन्याय के खिलाफ सरकार से जवाब मांगेंगे। उन्होंने आगे कहा, आज किसान गहरे संकट में हैं। दुर्भाग्यपूर्ण है कि खेती की लागत भी नहीं निकल पा रही है। सांसद की भेंट और सर्वदलीय समर्थन मिलने से चांदवड तहसील के किसानों और अनशनकारियों में नया उत्साह दिखाई दे रहा है। इस दौरान किसानों ने किसान एकता जिंदाबाद और हमारे हक का दाम मिलना ही चाहिए जैसे नारों से पूरा परिसर गुंजायमान कर दिया। इस अवसर पर अनशन पर बैठे विजय जाधव, समाधान जामदार, भीमराव जेजुरे, संदीप चौहान, अनिल ठोके और दशरथ ठाकरे सहित बड़ी संख्या में किसान उपस्थित थे। अब सांसद के हस्तक्षेप के बाद सबकी नजरें इस बात पर टिकी हैं कि सरकार इस मुद्दे पर क्या त्वरित कदम उठाती है। शेतकऱ्यांचं आमरण उपोषण चालू आहे, तर आपण या संदर्भात काय सांगाल? चांदवड तालुका हा कांदा उत्पादक तालुका आहे। आपण बघितलं असेल की मागच्या काळामध्ये मेमध्ये अति पाऊस झाला। लोकांनी म्हणजे कांदा पीक तर अक्षरशः वाहून गेलं, शेतामध्ये सडलं आणि त्यानंतर एवढं नुकसान झाल्यानंतरही लोकांना वाटलं होतं की कुठेतरी बाजार मिळेल, परंतु बाजारभाव मिळालाच नाही। त्याच्यातून कुठेतरी शेतकरी म्हणजे सावरत असताना परत रोपं टाकली, त्यावेळेसही परत पावसाने नुकसान झाली आणि म्हणजे सगळं रोपाचं नुकसान झालं। शेतात लावलेला कांदा वाहून गेला, सडला। या सगळ्या परिस्थितीतून शेतकरी मार्ग काढत असताना आज जो लाल कांदा मार्केटमध्ये आलेला आहे त्याला एका बाजूला उत्पादन खर्च 2000च्या जवळपास येतो आणि जर 700, 800, 1000 रुपयांनी कांदा विकला जात असेल तर शेतकऱ्यांनी करावं काय? जगावरती मारावं अशा प्रकारची परिस्थिती शेतकऱ्यांची कांद्याच्या बाबतीत निर्माण झाली। त्याचबरोबर दुसरं पीक मका हे मोठ्या प्रमाणावरती चांदवड तालुक्यामध्ये होतं आणि सरकार एका बाजूला म्हणतं आम्ही मका खरेदी करू, 2400 रुपयाचा भाव केला आहे। शेतकऱ्यांनी नोंदणी केली आणि शेतकऱ्यांचा मका त्याच्या घरामध्येच पडू नये, तो उचलला जात नाही, वेगवेगळी कारणं सांगितली जाते आणि शेवटी शेतकरी स्वतःला जगण्यासाठी तो मका व्यापारी गिरत्या भावाला विकतोय। म्हणजे शेतकऱ्यांची सगळ्या बाजूनी लूट करण्याचं काम सरकार करताय किंवा बाकीची माध्यमं करताय आणि म्हणून याकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचे सातत्याने प्रयत्न चालले आणि म्हणून म्हणजे सगळे प्रयत्न करून पाहिल्यानंतर शेवटी निराश होऊन त्यांनी शेवटचं टोक म्हणून आज आमरण उपोषण चालू केलं आहे। माझं सरकारला या निमित्ताने मग केंद्र असेल, राज्य सरकार असेल यांना विनंती की आपण यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कांद्याला हमीभाव दिला पाहिजे, मक्याला हमीभाव दिला पाहिजे। म्हणजे हमीभाव देण्याचं निमित्त केलं जातं, प्रत्यक्षात मका असेल, सोयाबीन असेल ही खरेदी किंवा भात असेल ही केलीच जात नाही आहे। मग बारदाना नाही आहे, आज साईटच बंद आहे, वेगवेगळी गोडाऊनमध्ये ठेवायला जागाच नाही आहे, अशा प्रकारची कारणं देऊन सरकार ही शेतकऱ्यांची दिशाभूल करते आणि म्हणून चांदवड तालुक्यातील सगळेच सर्वपक्षीय या ठिकाणी नेते मंडळी असेल, तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी असेल यांनी एकत्रित येऊन हे आमरण उपोषण चालू केलेलं आहे। दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या वतीने मी आता उद्याच दिल्लीमध्ये जाणार आहे आणि मंत्र्यांना भेटून यामध्ये तोडगा काढावा ही विनंती करणार आहे। परंतु सरकारने यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, कारण शेतकरी आहे म्हणून देश त्याच्यावरती चालतो आहे आणि आज सरकारची धोरणं ही शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार शेतकऱ्यांना संपवायला निघालेलं आहे। तर सरकारने
याची तातडीने दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये हात घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा प्रकारची भूमिका. सर MSP साठी तुम्ही सरकारकडे काय मागणी कराल? मग चालूच आहे ना, सातत्याने माझी मागणीच ती आहे की शेतकऱ्यांना तो जो उत्पादन घेण्यासाठी जो खर्च करतोय त्याच्यावर आधारित सरकार एका बाजूला म्हणते की त्याच्या दीडपट आम्ही भाव देऊ, तर ते जी घोषणा आहे किंवा स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करू ती त्यांनी ती केली पाहिजे. म्हणजे शेतकरी सुखी जर झाला तर सगळे सुखी होणार आहे आणि म्हणून ती मागणी मी सातत्याने करतो. सर, मका खरेदी केंद्र साधारणतः 4 दिवसापासून बंद आहेत, 4 ते 5 दिवसापासून बंद आहेत. फक्त आणि फक्त त्यांना गोण्या नाही म्हणून बंद आहेत. याच्या संदर्भात आपण शासनाकडे काय मागणी करा? त्या कलेक्टरांना फोन केला होता, त्यांनी उचलला नाही. बहुतेक मीटिंगमध्ये असेल. कलेक्टरांशी बोलतो आणि त्याचबरोबर पणनशी बोलून या संदर्भामध्ये काय मार्ग काढता येईल. कारण शेतकऱ्यांना शेवटी प्रत्येकजण खर्च करतो आणि त्याच्यावर आधारित उत्पादन घेतो. आज शेवटी त्याला पैशाची गरज आहे. मग कांदा विक्रीला का काढतोय? जर तो कांदा साठवता आला असता तर उन्हाळा कांद्यासारखा साठवूच शकत नाही. आणि तो कांदा ठराविक पिरियडसाठी राहतोय आणि शेतकऱ्यांना तो विकण्याशिवाय पर्याय नाही. आज मार्केट नाही आहे तरी शेतकरी विकतोय, कारण त्याला आहे ते पैसे करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने मक्याचं सुद्धा पैसे करून त्यांना बाकीचं स्वतःचं जीवन जगण्यासाठी लागणारे पैसे किंवा बाकीची जी कर्ज काढलेली ती पैसे देण्यासाठी म्हणून ही केंद्र पटकन चालू झाली पाहिजे. ज्यांनी नोंदणी केली त्यांचा मका उचल. हा कांदा पिकासाठी प्रसिद्ध आहे आणि 1 नंबर कांदा पीक हे चांदवडलाच होतं. 6 दिवसापूर्वी तुम्हाला जे काही निवेदन दिलेलं होतं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी किंवा बाकीच्यांनी, तर त्याच्या संदर्भात तुम्ही पुढील कारवाई काय केली का? त्यांना आज आहे ना, आज तुम्ही काही कारवाई न केल्यामुळं यांना उपोषणाला बसावं लागलं का? कांदा भाव जो आपल्याला सध्या घसरला आहे त्यानिमित्तानं जे निवेदन प्राप्त झालं होतं ते आपण साहेब बरोबर मॅडम जे आहेत त्यांना आपण ते पूर्तता केली. त्यांनी ते पणन संचालक जे आहेत पुण्याचे त्यांच्याकडे पत्र पण आपलं दिलेलं आहे. निवेदनासाठी आपला जो कांद्याचा विषय आहे भावाबाबतचा इतर पण आपण शास्त्रावर ते मांडलेले आहे. त्यामुळे मी एवढं सांगेन की आपले विषय शास्त्रस्तरावर मांडले गेलेले आहे. तुमचा आज रोजी आपण क्वेश्चन जर सोडलं तर बघू. सर, आजपासून हे पण चालू झालं आहे, अधिवेशन चालू झालेलं आहे. आता जर या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुम्हाला जर उद्या काही माहिती जर मागितली तर त्याच्या संदर्भात तुम्ही काय माहिती देणार आहे? माहिती आज रोजी माझ्याकडे आपलं निवेदन आहे. आज माझ्याकडे नाही, निवेदनाव्यतिरिक्त तुम्हाला चांदवड तालुक्याच्या संदर्भामध्ये बाकीची जी माहिती द्यावी लागेल ती काय देणार तुम्ही? शासनाला काय देणार का जेणेकरून या चांदवडच्या शेतकऱ्यांना न्याय भेटेल? हेच मी शासनाकडे मुद्दा मांडेल की आज रोजी शेतकरी उपोषणासाठी बसलेले आहेत. आणि उपोषणासाठी त्यांचा भाव आज कमी झाल्यामुळे ते आज उपोषणाला बसले असून त्यांचा मी नक्कीच विषय जो आहे तो लवकरात लवकर निकाल निघाला पाहिजे, कांद्यावर भाव भेटला पाहिजे, यासाठी मी शासनाबरोबर मांडली आहे. नासिक से सी न्यूज़ संवाददाता सुनील की रिपोर्ट। चांदवड में किसानों का ये आमरण अनशन अब निर्णायक मोड़ पर पहुंचता दिख रहा है। सांसद भास्कर राव भगरे के हस्तक्षेप के बाद आंदोलन को राजनीतिक और सामाजिक समर्थन मिला है, जिससे किसानों का मनोबल और मजबूत हुआ है। यदि जल्द ठोस निर्णय नहीं लिया गया तो ये आंदोलन और व्यापक रूप ले सकता है, जिसकी गूंज राज्य से लेकर केंद्र तक सुनाई दे सकती है। फिलहाल किसान अपनी मांगों पर अडिग है और उनका कहना है कि जब तक न्याय नहीं मिलेगा तब तक संघर्ष जारी रहेगा। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।